कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूयात संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील कळंबा इथल्या नवलिहाळकर परिवाराच्या वतीनं श्री स्वामी समर्थ सेवा सदन चालवलं जातं। या मंदिरात जमलेला निधी एकत्र करून स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन उत्सव साजरा होतो। मात्र यंदा त्याला सामाजिक जाणीवेची जोड देऊन जमा झालेला निधी महापालिकेच्या स्मशानभूमीतील आवश्यक गरजा आणि उपाययोजना पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष ओंकार नवलिहाळकर, प्रथमेश पाटील, तेजस्ली मये, पार्थ खटावकर, सुदीन बनगे, क्षितिज लिपारे यांनी महापौर आणि उपमहापौरांची भेट घेऊन हा निधी सुपूर्द केला। कट्टर राष्ट्रभक्त आणि सनातन धर्मनिष्ठ ॲडव्होकेट सुबुई खान यांनी नुकतीच कोल्हापूरला भेट दिली। सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या आणि भारतीय सनातन संस्कृती आणि मूल्यांशी एकनिष्ठ असलेल्या सुबुई खान यांनी कोल्हापुरात येऊन अंबाबाई आणि नरसिंहाचं दर्शन घेतलं। मुस्लिम कट्टरतावाद आणि जिहादी मानसिकतेला प्रखर विरोध करणाऱ्या आणि सनातन हिंदू परंपरांचं समर्थन करणाऱ्या सुबुई खान यांनी लवकरच कोल्हापुरात जज्बा ए हिंद हा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली। कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर पाहिल्यावर त्या भारावून गेल्या होत्या। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्या आहेत। या निवडणुकांपूर्वी आणि त्यानंतरही जातीचे बोगस दाखले हा मुद्दा कळीचा बनला होता। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमाती पक्ष संघटनांची बैठक नुकतीच पार पडली। माजी आमदार राजू आवळे, सुजित मिंचेकर, उत्तम कांबळे, डीजी भास्कर यांच्यासह प्रमुख वक्त्यांनी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गावर होत असलेल्या राजकीय अन्यायाविरोधात आक्रमक भाषणं केली। या समस्येकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 9 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला। बैठकीला प्रकाश गाडेकर, विशाल देवकुळे, सुभाष देसाई, प्रमोद कदम, दीपक खांडेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापूरच्या अनेक खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य सिद्ध केलंय। कुस्ती, नेमबाजी, फुटबॉल या खेळातील अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत। या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेचा क्रीडा विभाग अस्तित्वात असणं गरजेचं आहे। त्यामुळे महापौरांनी लक्ष घालून क्रीडा विभाग पूर्ववत करावा अशी मागणी लोककल्याण फाउंडेशननं निवेदनाद्वारे केली आहे। महापालिकेची अनेक मैदानं म्हणजे मद्यपींचे अड्डे बनले आहेत। या मैदानांच्या देखरेखीसाठी पहारेकरी नेमावेत अशी मागणी करण्यात आली। यावेळी सुहास साळोखे, जनार्दन सूर्यवंशी, केशव माने, जयंत मिठारी, प्रकाश आमते, राजेंद्र खंद्रे उपस्थित होते।